माझं प्रोफेशन वेळा वगैरे मेडिकलच्या दृष्टीनं ज्या पुढचे काय आहेत. काय तुमच्या वेळा जरा सांगा. नाही, वेळा म्हणजे आता पर्टिक्युलर माझं फर्स्ट प्रेफरन्स मेडिकल म्हणजे पेशंट्सला वगैरे असेल तर रात्री बेरात्री फोन येतात हे होतं ते जावं लागतं. पेशंटला पहिले हँडल करावंच लागतं. तर ते सगळं सांभाळून घेऊन तिने संसार हे करावा असं. काय हो मान्य. ठीक आहे, मान्य. आपण दुसरी गोष्ट, आता बऱ्याचदा असं चिडचिड होती तर एकमेकाला तिनं म्हणजे हे करावं की असं म्हणजे चिडचिड होती म्हणजे कोणाकडनं होती? नाही, तिच्याकडनं झाली तर ते मी सांभाळून घ्यावं आणि माझ्याकडनं झाली तर ते तिनं हे करावं असं. म्हणजे दोघांकडनंही चिडचिड होऊ शकते तर ते एकमेकांनी हे करून घ्यावं असं. काय हो मान्य. काय मान्य? ते चिडचिड झाल्यावर मी जर माझी कधी झाली तर त्यांनी मला समजून घ्यावं आणि त्यांची कधी झाली तर मी त्यांना नक्कीच समजून घेईन. मान्य? हो नक्की? हो नक्की. बरं, आता तुम्ही यांच्या आईबाबांना सांगा काय. नाही, विश्वास म्हणजे मला पण एक लहान बहीण आहे तर मला वाटतं की तिला तिच्या सासरी त्रास होऊ नये तर मी पहिली म्हणजे हे अशीच करेल ना किंवा माझ्या बायकोला माझ्या घरात त्रास व्हायला नको तर मी तसंच वागेल डेफिनेटली त्याच्यामुळे. आणि शेवटी हे सांगण्यापेक्षा एक म्हणजे चेहऱ्यावर म्हणा डोळ्यात म्हणा तो विश्वास दिसायलाच हवा. बघू. तुम्ही त्यांच्या घरच्यांना कसा विश्वास द्या? की मी जशी आधी माझ्या माहेरी राहत होते तसेच सासरी सगळ्यांना सांभाळून घेईल आणि हे नक्कीच सांगते की सगळ्यांना सांभाळून घेईल. कुठेही गोष्ट म्हणजे परत चुकी होऊ देणार नाही माझ्याकडून. माणूस आहे म्हटल्यानंतर एकदा चूक होतेच पण झालेली चुकीची पुनरावृत्ती होणार नाही एवढंच म्हणणं आहे आमच्या ताईचं. तेव्हा तुम्हा दोघांनाही शुभेच्छा आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी.